सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याच्या परतवाड्याच्या प्रकरणात आता थरकाप उडवणारं वास्तव समोर आलं आहे। मुख्य आरोपी अयान अहमदने तो अमरावती शहरातल्या त्याच्या एका मित्राच्या भाड्याच्या रूममध्ये मुलींवर अत्याचार करत असल्याची कबुली दिली आहे। नेमकं तपासात काय काय समोर आलंय, आरोपी नेमकं काय करायचे, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। या प्रकरणातला मुख्य सूत्रधार 19 वर्षीय अयान अहमद तन्वीर अहमद याच्या अटकेनंतर या प्रकरणाला वेगळं वळण आलंय। अयानने पोलिसांना दिलेल्या कबुलीत म्हटलं आहे की त्याने अमरावतीत एका मित्राच्या भाड्याच्या खोलीवर नेऊन मुलींचं लैंगिक शोषण केलं। अयानचा एक मित्र भाड्याची खोली घेऊन शहराच्या ठिकाणी राहत होता। तो मित्र अयानला काही तासांसाठी आपली खोली उपलब्ध करून द्यायचा। अयान मुलींना मित्राच्या त्या भाड्याच्या रूमवर नेऊन अत्याचार करायचा आणि त्याच वेळी त्यांचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले जायचे। हे व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेलिंग केलं जायचं आणि ब्लॅकमेल करत पुन्हा मुलींवर अत्याचार केला जात होता। पोलिसांनी जिथे मुलींवर लैंगिक अत्याचार होत होता त्या रूमचा भाडेकरू अयानचा मित्र यालाही चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे। आता हे अटक केलेले आरोपी कोण आहेत, ते नेमकं काय करत होते, तर 19 वर्षीय अयान अहमद तन्वीर अहमद या अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी आहे। 20 वर्षाचा उजेर खान इक्बाल खान हा व्हिडिओ डाउनलोड करून प्रसारित करायचा। 22 वर्षाचा मोहम्मद साद ओहमद साबिर हा व्हॉट्सअपवरून व्हिडिओ शेअर करत होता, तर 24 वर्षाचा तरबेज खान तस्लीम खान हा व्हिडिओ शेअर करण्यात सक्रिय सहभागी असायचा। अशा या 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून यांच्यासह चौकशीसाठी 6 जणांना ताब्यात घेतलं आहे। प्राथमिक तपासात 2 पीडितांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ समोर आले आहेत, जे याच भाड्याच्या खोलीत शूट करण्यात आले होते। हे सर्व आरोपी अचलपूर आणि परतवाडा भागातले रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान याच्या मोबाईलमधून 8 पीडित मुलींचे 18 व्हिडिओ आणि 39 फोटो जप्त करण्यात आले आहेत। यासोबतच पोलिसांनी आरोपींकडून 5 मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणंही जप्त केली आहेत। सगळे डिजिटल पुरावे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले असून डिलीट केलेला डेटा परत मिळवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा आणि अचलपूर भागात उघडकीस आलेल्या या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून IPS अधिकारी शुभम कुमार यांच्या नेतृत्वाखाली 47 सदस्यीय विशेष तपास पथकाची म्हणजे SITची स्थापना करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पीडितांना आणि त्यांच्या पालकांना पुढे येण्याचं आवाहन केलं आहे। पत्रकार परिषदेत पोलिसांनी स्पष्टपणे सांगितले की पीडित व्यक्ती आपल्या इच्छेनुसार कुठेही पोलिसांना बोलावून आपली तक्रार दाखल करू शकतात। तक्रार सीलबंद करून पूर्ण गोपनीयतेने नोंदवली जाईल, जेणेकरून पीडितांना कोणत्याही सामाजिक किंवा मानसिक छळाचा सामना करावा लागणार नाही। दरम्यान तपास निष्पक्ष व्हावा यासाठी पोलीस प्रशासनाने एक मोठं पाऊल उचललं आहे। स्थानिक पोलीस ठाण्यातल्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तात्पुरती बदली करण्यात आली आहे, जेणेकरून तपासावर कोणताही स्थानिक दबाव येणार नाही। तसेच मुख्य आरोपीच्या घरातील अवैध बांधकामावर प्रशासनाने बुलडोझर चालवून कठोर कारवाई केली आहे। एकंदरीत हे संपूर्ण प्रकरण काय आहे, तर हनी ट्रॅप किंवा प्रेमाचं जाळं विणून मुलींना आपल्या जाळ्यात ओढायचं, नंतर मुलींचे व्हिडिओ बनवून त्यांना ते व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा त्यांचं शोषण करायचं, अशा प्रकारे हा संपूर्ण कांड सुरू होता। सोशल मीडियावर 180 पीडिता असल्याच्या चर्चा आहेत, मात्र पोलिसांनी आतापर्यंत 8 पीडितांची अधिकृत ओळख पटवली आहे। या आरोपींवर भारतीय न्याय संहिता, पॉक्सो व कायदा आणि माहिती तंत्रज्ञान म्हणजे IT ऍक्ट कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। तर अशा पद्धतीचं हे गंभीर स्वरूपाचं प्रकरण आहे। या सगळ्या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।